नमस्कार, आशिष सर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विशेषण व विशेषणाचे प्रकार याच्यावर मित्रांनो प्रश्न घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, विशेषण म्हणजेच काय? विशेषण म्हणजेच काय? तर हे ऑप्शन आहे नाम दर्शविणारा शब्द, बी आहे क्रिया दर्शविणारा शब्द आणि सी आहे नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द, डी आहे सर्वनाम. तर विशेषण म्हणजेच काय? विशेषण म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण होय. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण होय. तर मित्रांनो, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच विशेषण होय. याच्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, सुंदर फुले या वाक्यात विशेषण कोणते? सुंदर फुले या वाक्यात विशेषण कोणते? तर सुंदर फुले, फुले हा काय आहे मित्रांनो? फुले हा नाम आहे आणि केव्हाही विशेषण हा नामाच्या अगोदर आलेला असते. तर सुंदर हा नाम आहे, सुंदर हा नाम आहे, सुंदर हा विशेषण आहे मित्रांनो. फुले हा नाम आहे, विशेषण हा कोणत्याही नामाच्या अगोदर आलेला असते, कारण विशेषण हा नामाबद्दल अधिक माहिती सांगत असते. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, विशेषण कोणत्या शब्दाची माहिती देते? विशेषण कोणत्या शब्दाची माहिती देते? पहिला क्रियापद, बी आहे नाम, सी आहे उभयान्वी अवयय आणि डी आहे क्रियाविशेषण. विशेषण कोणत्या शब्दाची माहिती देते? विशेषण हे नाम. विशेषण कधी मित्रांनो? विशेषण हा नामाच्या अगोदरच आलेला असते, नामाच्या अगोदर किंवा नामाच्या नंतर. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. तर विशेषण हे कोणत्या शब्दाची माहिती देते? नाम ह्या शब्दाची माहिती देते. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शब्द विशेषण आहे? खालीलपैकी कोणते शब्द विशेषण आहे? घर काय आहे? घर हा नाम आहे. दुसरा, धावतो, धावतो हा काय आहे? क्रियापद. मोठा हा विशेषण आहे मित्रांनो. आणि डी काय आहे? डी हा सर्वनाम आहे, डी हा सर्वनाम आहे. तर मग खालीलपैकी कोणता शब्द विशेषण आहे? तर मोठा, सी हा मोठा हा शब्द विशेषण आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे, ती हुशार मुलगी आहे, ती हुशार मुलगी आहे या वाक्यात विशेषण कोणते? या वाक्यात विशेषण कोणते? तर मित्रांनो, ती हुशार मुलगी आहे, तर अगोदर तुम्हाला काय करायचे आहे? अगोदर ह्या वाक्यातील नाम ओळखायचे आहे. ह्या वाक्यातील अगोदर तुम्हाला नाम ओळखायचे आहे. विशेषण कोणते आहे? तर नाम कोणता आहे? मुलगी आहे. नाम मुलगी आहे आणि नामाबद्दल अधिक माहिती कोण सांगते? ही मुलगी आहे, पण ती कशी आहे? ती हुशार आहे. तर म्हणून मित्रांनो, विशेषण कोणता आहे? हुशार आहे. विशेषण कोणतं आहे? हुशार आहे. त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे, गुण दर्शविणारे विशेषण कोणते? गुण दर्शविणारे विशेषण कोणते? तर मित्रांनो, ए आहे 5, बी आहे मोठा, सी आहे तो आणि डी आहे हा. तर गुण दर्शविणारे विशेषण कोणता? तर मोठा आहे, बी मोठा. कारण 5 मित्रांनो, 5 हा संख्या विशेषण आहे. संख्या विशेषण पण आपल्याला गुण दर्शविणारा शब्द, 5 हा संख्या आणि तो हा सर्वनामिक विशेषण आहे आणि हा दर्शक नामिक विशेषण आहे. तर आपल्याला काय विचारलेले आहे? गुण दर्शविणारे विशेषण कोणते? तर गुण दर्शविणारे मोठा, लहान, सुंदर हे त्याच्या गुणाबद्दल माहिती सांगणारा, एखाद्या नामाच्या गुणाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला गुण विशेषण म्हणतात. तर मोठा मुलगा म्हणजेच तो कसा आहे? मोठा, त्याच्या गुणाबद्दल माहिती सांगते मित्रांनो. तर तो ऑप्शन आहे बी. त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे, चांगला विद्यार्थी या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? चांगला विद्यार्थी या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? चांगला विद्यार्थी, चांगला कसा आहे मित्रांनो? हा विद्यार्थ्याच्या बद्दल गुण सांगितली आहे. गुण कसा आहे? तो विद्यार्थी कसा आहे? चांगला. तर मित्रांनो, हा गुण विशेषण आहे, कारण की त्याच्या गुणाबद्दल माहिती सांगितलेली आहे. म्हणून हा विशेषणाचा प्रकार कोणता आहे? गुण विशेषण. आणि दर्शक विशेषण म्हणजेच काय असते? दर्शक विशेषण म्हणजेच हा, ही, हे दर्शक विशेषण असतात. जो तुम्ही मित्रांनो
जर सर्वनाम चॅप्टर कधी शिकलेले असेल तर सर्वनाम चॅप्टरमध्ये दर्शक सर्वनाम असतात, त्याचप्रमाणे विशेषणामध्ये पण दर्शक, पण जे सर्वनाम नामाच्या अगोदर आलेले असतात त्यांना आपण दर्शक विशेषण असे म्हणतो. आणि विशेषण होण्याच्या कोणताही जर तुम्हाला विशेषण कधी व्हायचा असेल तर त्या नामाच्या अगोदर सर्वनाम किंवा ते शब्द आलेले असतात, त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली असतात नामाबद्दल, त्यालाच आपण विशेषण म्हणतो. 8वा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी गुण विशेषण कोणते? खालीलपैकी गुण विशेषण कोणते? तर मित्रांनो गुण विशेषण म्हणजेच कोणता आहे? 8वा बी आहे मित्रांनो, कारण की दुसरा हा काय आहे? संख्या विशेषण. 5 काय आहे? संख्या विशेषण. हा काय आहे? दर्शक विशेषण. आणि डी आहे गुण विशेषण. डी काय आहे? गुण विशेषण. 9वा प्रश्न आहे, आळशी माणूस या वाक्यातील विशेषण कोणते? आळशी माणूस या वाक्यातील विशेषण कोणते? तर माणूस काय आहे मित्रांनो? माणूस हा नाम आहे, आणि नामाबद्दल आपल्याला विशेष माहिती कसा आहे? तो माणूस कसा आहे? आळशी, म्हणजेच आळशी हा विशेषण आहे मित्रांनो. आळशी हा विशेषण आहे. गुण विशेषण काय दर्शविते? गुण विशेषण काय दर्शविते? गुण विशेषण हे गुणधर्म म्हणजेच त्याच्या गुणाबद्दल माहिती सांगत असते. एखाद्या नामाच्या गुणाबद्दल माहिती सांगते, त्याला आपण गुण विशेषण म्हणतो. तर गुण विशेषण काय दर्शवते? त्याचे गुणधर्म दर्शवते, गुण दर्शवते. 11वा प्रश्न आहे मित्रांनो, 3 पुस्तके या वाक्यातील विशेषण कोणते? 3 पुस्तके या वाक्यातील विशेषण कोणते? 3 पुस्तके. तर मित्रांनो इथं अगोदर तुम्हाला काय ओळखायचे? नाम. नामाच्या अगोदर कोणते शब्द आले आहे? हा 3 शब्द आलेला आहे. तर 3 हा विशेषण आहे. 3 हा विशेषण आहे. तर मग 3 हे कोणते विशेषण आहे? 3 हे संख्या विशेषण आहे. 3 हे संख्या विशेषण आहे. 12वा प्रश्न आहे मित्रांनो, संख्या विशेषण कोणते? संख्या विशेषण कोणते? सुंदर कोणता आहे? गुण विशेषण. मोठा कोणता आहे? गुण विशेषण. मोठा गुण विशेषण. तर 5 आहे मित्रांनो हा संख्या विशेषण, आणि हा दर्शक विशेषण आहे. हा दर्शक विशेषण आहे. 13वा प्रश्न आहे मित्रांनो, पहिला क्रमांक यात कोणते विशेषण आहे? पहिला क्रमांक यात कोणता विशेषण आहे? पहिला क्रमांक काय आहे? नाम आहे, आणि नामाबद्दल माहिती आलेला आहे. तो कसा क्रमांक आहे? पहिला आहे. तर पहिला हा मित्रांनो विशेषण आहे. पहिला हा विशेषण आहे. याच्यानंतर 14 प्रश्न आहे, दुसरा मुलगा या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर दुसरा मुलगा या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? विशेषणाचा प्रकार संख्या विशेषण आहे, गुण विशेषण नाही, कारण की गुणाबद्दल माहिती. दुसरा हा काय आहे? हा संख्या विशेषण आहे, म्हणजेच हा संख्यावाचकाचाच क्रमवाचक विशेषण आहे. आता 15वा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी संख्या विशेषण कोणते? खालीलपैकी संख्या विशेषण कोणते? खालीलपैकी संख्या विशेषण कोणते? तिसरे आहे. लाल हा काय आहे? गुण विशेषण. हा दर्शकवाचक विशेषण, आणि माझा हा सर्वनामिक विशेषण आहे. त्याच्यानंतर 16वा प्रश्न आहे, हा हुशार मुलगा आहे यात विशेषण कोणते? हा हुशार मुलगा आहे. तर मित्रांनो हुशार हा विशेषण आहे. हुशार हा हुशार मुलगा आहे. तर हा हुशार मुलगा आहे. तर विशेषण कोणते आहे? हा हुशार हा गुण विशेषण आहे मित्रांनो. हुशार हा गुण विशेषण आहे. तर हुशार हा मुलगा हुशार आहे. हा हुशार मुलगा आहे. तर हा मित्रांनो सर्वनामिक विशेषण आहे. त्याच्यानंतर दर्शक विशेषण कोणते? दर्शक विशेषण हा आहे मित्रांनो. दर्शक विशेषण हा, आणि चांगला कसा आहे? चांगला हा गुण विशेषण आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे, ती पुस्तके महाग आहेत. ती पुस्तके महाग आहेत. यात विशेषण कोणते? तर ती पुस्तके कशी आहेत? ती पुस्तके कशी आहेत? 18वा प्रश्न, तर ती पुस्तके महाग आहेत. तर मित्रांनो इथं पुस्तके हा पुस्तक आहे, आणि पुस्तकाच्या अगोदर जो शब्द आलेला असतो त्याला काय म्हणतो आपण? सर्वनाम. त्याला आपण सर्वनाम नाही विशेषण म्हणतो मित्रांनो. तर 19वा प्रश्न आहे, खालीलपैकी दर्शक विशेषण कोणते? खालीलपैकी दर्शक विशेषण तो हा जो आपण सर्वनाम बघितला मित्रांनो, त्या चॅप्टर मध्ये सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार. तर सर्वनाम, दर्शक सर्वनाम हा, ही, हे, तो, ती, ते हे बघितले. तर मग
दर्शक विशेषण कोणते, तर तो आहे मित्रांनो, दर्शक विशेषण तो आहे. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आहे, दर्शक विशेषण काय दर्शविते. दर्शक विशेषण हे काय दर्शविते. दर्शक विशेषण हे दर्शन दाखविणे म्हणजेच, दर्शक म्हणजेच काय होते, दाखविणे. तर दर्शक म्हणजेच दाखविणे. सोपे आहेत मित्रांनो प्रश्न. 21वा प्रश्न आहे, माझे घर यात विशेषण कोणते. माझे घर यात विशेषण कोणते. तर घर, माझे घर यात विशेषण कोणते. तर कोणता आहे मित्रांनो, माझे घर. तर घर हा काय आहे, नाम आहे, आणि माझे तो कोणाचे घर आहे, माझे घर आहे, म्हणजेच तो माझे हा विशेषण आहे. त्याच्यानंतर मालकी दर्शविणारे विशेषण कोणते. मालकी दर्शविणारे विशेषण कोणते. तर हा आहे का, हा दर्शक आहे. सुंदर काय आहे, गुण विशेषण. तर माझा हा मालकी दर्शविणारे विशेषण आहे. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे, त्यांची वही हरवली यात विशेषण कोणते. त्याची वही हरवली, तर यात विशेषण कोणते. त्याची वही हरवली, तर विशेषण कोणते आहे मित्रांनो, त्याची, कारण की वही हा नाम आहे, तर त्याची वही हरवली. 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी संबंध विशेषण कोणते. खालीलपैकी संबंध विशेषण कोणते. खालीलपैकी संबंध विशेषण, तर मित्रांनो तिचे. खालीलपैकी तिचे म्हणजे तिचे हा संबंधी विशेषण आहे. दुसरा काय आहे, हा संख्या विशेषण, आणि लाल हा गुण विशेषण, मोठा ही गुण विशेषण आहे. त्याच्यानंतर 25वा प्रश्न आहे, मालकीवाचक विशेषण काय दर्शविते. मालकीवाचक विशेषण काय दर्शविते. तर मालकीवाचक विशेषण मालकीच दर्शविणार, तर मालकी आहे मित्रांनो. 26वा प्रश्न आहे, कोणता मुलगा आला यात विशेषण कोणते. कोणता मुलगा आला यात विशेषण कोणते. तर कोणता मुलगा आला यात विशेषण कोणते मित्रांनो. तर कोणता हा विशेषण आहे, कारण की मुलगा आला, पण कोणता आला, तो म्हणजे त्या मुलाबद्दल विशेष माहिती सांगत आहे, म्हणून तो कोणता आहे. प्रश्नवाचक विशेषण कोणते. किती हा प्रश्नवाचक विशेषण आहे. त्याच्यानंतर 28वा, किती पुस्तके आहेत, तर यात विशेषण कोणते. तर किती हा विशेषण आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी प्रश्नवाचक विशेषण कोणते. तर ये हा प्रश्नवाचक विशेषण आहे. कोणता, कोणती, कोणते, जे प्रश्नार्थक वाचक शब्द असतात मित्रांनो, तेच प्रश्नार्थकाचे कार्य करतात. 30वा प्रश्न आहे, प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे विशेषण कोणते. तर प्रश्नवाचक विशेषण. त्याच्यानंतर आहे 31वा प्रश्न, सुंदर ती मुलगी यात विशेषण कोणते. तर सुंदर ती मुलगी यात विशेषण कोणते. तर सुंदर ही मुलगी म्हणजे सुंदर हा विशेषण आहे मित्रांनो. 32, पाचवी इत्या यात विशेषण कोणते. तर पाचवी हे विशेषण आहे. 33वा प्रश्न आहे, हा माझा मित्र आहे यात विशेषण कोणते. हा माझा मित्र आहे, तर यात विशेषण यात किती विशेषण आहेत. हा माझा मित्र आहे, तर यात किती विशेषण आहेत. मित्रांनो, हा माझा मित्र म्हणजेच हा एक विशेषण आहे, आणि माझा पण विशेषण. हा कोणता आहे, हा दर्शक वाचक, आणि हा माझा हा सार्वनामिक विशेषण आहे. सार्वनामिक म्हणजेच मालकी दर्शविणारा शब्द. तर किती आहेत विशेषण, 2 आहेत. किती आहेत विशेषण, विशेषण 2 आहेत. विशेषण 2. त्याच्यानंतर लाल फुलं विशेषण कोणत्या प्रकारात येते. लाल फुले विशेषण कोणत्या प्रकारात येते. लाल फुलं म्हणजेच गुणाबद्दल, म्हणजेच गुण विशेषण आहे. लाल फुलं म्हणजेच गुण विशेषण आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तो पहिला खेळाडू आहे यात विशेषण कोणते. तो पहिला खेळाडू आहे, तर यात विशेषण कोणते. तर खेळाडू, तो कसा आहे, खेळाडू, तो पहिला खेळाडू आहे. तर खेळाडू तो पहिला खेळाडू आहे, तो पहिला. तर पहिला हा मित्रांनो विशेषण आहे. संख्यादर्शक विशेषण आहे. त्याच्यानंतर 36वा प्रश्न आहे,
तिचे दोन भाऊ आहेत. तिचे दोन भाऊ आहेत यात विशेषण कोणते? तिचे दोन भाऊ आहेत यात विशेषण कोणते आहे? तर दोन विशेषण आहेत. दोन आणि दोन आणि दोन पण विशेषण आहे. तिचे तिचे दोन भाऊ आहेत म्हणजेच किती आहेत? तिचे दोन भाऊ आहेत. तर मित्रांनो ए आहे आणि बी आहे. तिचेही आहे आणि दोनही आहे. तर मित्रांनो हे दोन्ही ए आणि बी हे दोन्ही आहेत. त्याच्यानंतर 37वा प्रश्न आहे, किती सुंदर फुलं यात विशेषण आहेत? किती सुंदर फुलं यात यात विशेषण कोणते? यात विशेषण कोणते? तर सुंदर. सुंदर सुंदर हा विशेषण आहे. त्याच्यानंतर 38वा प्रश्न आहे, ही मोठी शाळा आहे यात विशेषण कोणते? तर ही मोठी ही विशेषण आहे. त्याच्यानंतर 39वा प्रश्न आहे, माझा पहिला दिवस यात विशेषण किती आहेत? माझा पहिला दिवस यात विशेषण किती आहेत? तर माझा पहिला दिवस यात विशेषण किती आहेत मित्रांनो? पहिला आणि माझा. पहिलाही आहे विशेषण आणि माझा पण आहे. पहिला आणि माझा पण विशेषण आहे. असे किती आहेत मित्रांनो? दोन विशेषण आहेत. याच्यानंतर 40वा प्रश्न आहे, तो आळशी विद्यार्थी आहे. तर यात विशेषण कोणते? तर आळशी आहे. तो आळशी आहे. त्याच्यानंतर 41वा प्रश्न आहे, खालीलपैकी विशेषण नाही असा शब्द कोणता? खालीलपैकी विशेषण नाही असा शब्द कोणता? तर हा माझा आहे मित्रांनो. माझा हा विशेषण नाही. 42वा आहे, ही दुसरी वही आहे यात विशेषण कोणते? ही दुसरी वही आहे यात विशेषण कोणते? तर ही आहे आणि दुसरी आहे म्हणजेच ए आणि बी आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर 43वा प्रश्न आहे, कोणती पेन तुझी आहे यात विशेषण कोणते? कोणती पेन तुझी आहे यात विशेषण कोणते? तर सी कोणती आहे आणि तुझी आहे. तर दोन्ही आहेत. त्याच्यानंतर 44वा प्रश्न आहे, त्या तीन मुली हुशार आहेत यात विशेषण कोणते? त्या तीन मुली हुशार आहेत यात विशेषण कोणते? तर 43वा उत्तर आहे हुशार हा विशेषण आहे. त्याच्यानंतर 45वा आहे, माझे सुंदर घर यात विशेषण कोणते? तर सुंदर हा विशेषण आहे. त्याच्यानंतर 46वा प्रश्न आहे, हा चौथा धडा आहे यात विशेषण कोणते? यात विशेषण कोणते? तर हा माझा चौथा धडा आहे. तर धडा हा विशेषण आहे. त्याच्यानंतर 47वा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विशेषण जोड कोणते? तर घर आणि मोठा. घर कसा आहे? मोठा. तो सुंदर म्हणजे तो मित्रांनो तो सुंदर. तो कसा आहे? हा याच्यात विशेषण दिसत नाही कारण की हाही विशेषण आहे आणि हाही विशेषण आहे. धावतो जलद. कसा धावतो? जलद धावतो. तर मित्रांनो नामाचे अगोदर विशेषण आले पाहिजे. तर तो मोठा तो घर मोठा हा विशेषण आहे. 48वा प्रश्न आहे, किती मोठे झाड यात विशेषण कोणते? किती मोठे झाड यात विशेषण कोणते? तर किती आहे मित्रांनो. किती हा विशेषण आहे. किती मोठे झाड. तर यात विशेषण आहे मोठे. किती नाही, मोठे हा विशेषण आहे. याच्यानंतर 39वा प्रश्न आहे, तिच्या दोन सुंदर बाहुल्या यात विशेषण किती आहे? यात विशेषण किती आहे? तर सी 3 विशेषण आहे. तिच्या दोन सुंदर. ह्या मित्रांनो सुंदर ही विशेषण आहे, दोनही आहेत आणि तिचे पण ते विशेषण आहेत. विशेषणाचा उपयोग कशासाठी केला जातो? विशेषणाचा उपयोग नामाची ओळख वाढविण्यासाठी केला जातो. हे मित्रांनो एक्झाम मध्ये विशेषण ओळखा म्हणून तुम्हाला प्रश्न येते. विशेषण कोणता? विशेषणाचे कार्य कोणते? हे असे मित्रांनो एक्झाम मध्ये प्रश्न येतात. त्यातले काही प्रश्न एक्झाम मध्ये आलेले घेतले आहेत आणि काही प्रश्न सराव प्रश्न मी इथं घेतलेले आहेत. जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर 9637064374 ह्या नंबरवर संपर्क साधा. आणि आशिष सर एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रीपर्यंत
शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.